जय हिंद मित्रांनो, मी एनआयएस कोच टॉस 100. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण 1600 मीटरचा वर्कआउट. 1600 मीटरसाठी बऱ्याच हजारो विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की सर 1600 मीटरचा वर्कआउट अजून आलेला नाही. त्या वर्कआउट न देण्यामागचं कारण प्रत्येकाचं टायमिंग हे वेगवेगळं होतं. तरी बऱ्याच लोकांना मी वर्कआउट दिलेला आहे आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे गावाकडं जे अकॅडमी लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण वर्कआउट बनवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वर्कआउटला जाताना थोडासा आहार घेऊन जाणं गरजेचं आहे. नॉर्मल तुम्ही केळी खाऊन किंवा जे तुम्ही प्री वर्कआउट मील आहे तुमचं ते खाऊन तुम्ही वर्कआउटला जाणं गरजेचं आहे. आणि वर्कआउटला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वॉर्मअप करणं, स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. हे वर्कआउट आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर कूल डाऊन आणि स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. आता आपण बघूया वर्कआउट. सोमवारच्या दिवशी तुम्हाला 8 ते 10 किलोमीटर किंवा मॅक्स 12 किलोमीटर तुम्ही रनिंग करायचं आहे. त्याचा पेस असेल. पेस म्हणजे काय? तुम्ही पर किलोमीटर किती अंतर किती मिनिटात धावणार. तर तुमचा पर किलोमीटरचा पेस असेल 5 ते 5.5 मिनिट पर किलोमीटर. जे बिगिनर्स आहेत ते फक्त 1 तास कंटिन्यू करू शकतात. तर सोमवारचा वर्कआउट तुम्हाला 12 किलोमीटर हा समजला. आता बघूया आपण मंगळवारचा वर्कआउट. मंगळवारच्या वर्कआउटला तुम्ही एबीसी वर्कआउट करायचा आहे. फुल एबीसी वर्कआउट तुम्ही करायचा आहे. व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे. एबीसी वर्कआउटचे 2-2 सेट तुम्ही बनवायचे आणि ते परफॉर्मन्स करायचा तुम्ही 20 ते 30 मीटर परफॉर्मन्स करायचा आहे. आणि प्रत्येक वर्कआउटच्या अगोदर तुम्ही स्ट्राईड लावणं गरजेचं आहे. स्ट्राईड म्हणजे तुमची स्टेप खोलण्याचे एक्सरसाइज किंवा ज्या स्ट्राईड आहेत रनिंग, तुम्ही स्टेप खोलत खोलत रनिंग 60 ते 70 मीटर जाणं गरजेचं आहे. आता बघूया बुधवारचा वर्कआउट. बुधवारला तुम्ही एबीसी वर्कआउट झाल्याच्या नंतर बुधवारी तुम्ही एक 5 ते 6 किलोमीटर रनिंग करायचं आहे. त्याचा पेस थोडा आत आणायचा आहे. म्हणजे तुम्ही पहिला पेस आपण केला 12 किलोमीटरचा 5च्या पेसने किंवा 5.5च्या नॉर्मल पेसने केला. आता तुम्हाला करायचा आहे तोच पेस 4 किंवा 4.5 मिनिट पर किलोमीटरने 5 किंवा 6 किलोमीटर असा वर्कआउट तुम्ही बुधवारचा करायचा आहे. आता गुरुवारला बघूया आपण. गुरुवारच्या दिवशी तुम्ही रिपिटिशन वर्क करायचा आहे. त्या रिपिटिशन असतील 200च्या 10 रिपिटिशन तुम्हाला करायचं आहेत. त्या रिपिटिशनचं टायमिंग जर तुम्ही चांगलं तुमचा वर्कआउट झाला असेल, याच्या अगोदर तुम्ही 5-5.5 टायमिंग दिला असेल तर तुम्ही 30-32ने त्या रेपिटिशन कव्हर करू शकता. रेपिटिशनला रिकव्हरी तुम्ही वॉक बॅक रिकव्हरी म्हणजे 200 मीटर तुम्ही जॉगिंग स्प्रिंटिंग करायचं आहे आणि येताना तसंच चालत यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही 200 मीटरच्या 10 रिपिटिशन कंप्लीट करायचं आहे. जे बिगिनर्स आहेत त्यांनी नॉर्मल 40-45 सेकंदाने केल्या तरी चालतील. फक्त तुम्ही रिकव्हरी आणि तुमची टायमिंग जे आहे ते वाढवा. आता बघूया आपण शुक्रवारचा वर्कआउट. दिवशी तुम्ही रेपिटेशन वर्क करायचा आहे. 1200 मीटरची एक रेपिटेशन मारायची, किलोमीटरची एक रेपिटेशन मारायची आणि 800च्या एक रेपिटेशन मारायची. तर या पद्धतीने तुम्ही शुक्रवारचा वर्कआउट करायचा. शुक्रवारचा वर्कआउट हा तुम्हाला रेस पेसनं तुम्हाला पळावं लागणार आहे. सुरुवात जर करत असाल तुम्ही तर 1:15-1:20च्या पेसनं म्हणजे 400 मीटर तुमचं 1:15-1:20 असं गेलं पाहिजे. 800 मीटरचं टायमिंग तुमचं जवळपास 2:40 ते 2:30च्या दरम्यान आलं पाहिजे. आणि तसंच तुमचं किलोमीटर टायमिंग सुद्धा 3:15-3:20च्या दरम्यान आलं पाहिजे. 1200 मीटर सुद्धा तुम्ही 4 ते 4.5 मिनिटाच्या दरम्यान तुम्ही मारण्याचा प्रयत्न करा. याला थोडा एफर्ट लावा. आता बघूया आपण शनिवारचा वर्कआउट. शनिवारला तुम्ही भरपूर सारे वर्कआउट करू शकता. तुम्हाला ऑर वर्कआउट देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्लो फास्ट वर्कआउट करायचा आहे. स्लो फास्ट म्हणजे तुम्ही 100 मीटर फास्ट जाऊ शकता. जर बिगिनर्सच असाल तर 100 मीटर फास्ट रनिंग करायचं, 100 मीटर चालायचं. आता जर तुम्ही चांगलं तुमचं प्रॅक्टिस झाला असेल तर 100 मीटर फास्ट, 100 मीटर स्लो करू शकता. तसंच ज्यांचा अजून चांगला परफॉर्मन्स असेल, समजा 5 मिनिट टायमिंग आहे किंवा त्याच्या पण आता आहे ते 200 मीटर फास्ट, 100 मीटर स्लो असं करू शकता किंवा 1 मिनिट फास्ट, 1 मिनिट स्लो या पद्धतीचा वर्कआउट करू शकतात. त्याचबरोबर तुमच्याकडे जर हिल अवेलेबल असेल, समजा पहिल्या आठवड्यात तुम्ही स्लो फास्ट केलं तर दुसऱ्या आठवड्यात तुम्ही हिल वर्कआउट करा. हिल वर्कआउटला तुम्ही 20 मिनिटं अप डाऊन हिल करा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे जर स्टेअर्स असतील, पायऱ्या असतील तर त्या पायऱ्याचा वर्कआउट करा. अशा पद्धतीने तुम्ही शनिवारचा वर्कआउट कंप्लीट करा. आणि शनिवारच्या दिवशी तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही मालिश जरूर ठेवा. म्हणजे तुम्ही सगळी बॉडी स्ट्रेचिंग करून, फुल बॉडी स्ट्रेचिंग करून तुम्ही मसाज करा. ज्या कुणाला येत असेल चांगल्या व्यक्तीला किंवा जे त्यातले तज्ञ आहेत त्यांच्याकडून तुम्ही मसाज करून घ्या. त्यामुळे तुमची बॉडी सोमवारच्या वर्कआउटसाठी चांगली रेडी होईल. त्याचबरोबर तुम्ही आहार चांगला ठेवा, वॉटर इनटेक चांगला ठेवा. हा जर वर्कआउट तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचे जे बिगिनर्स असतील 6-6.5 टायमिंग देणार आहेत ते नक्कीच 5:30 ते 5:20च्या दरम्यान 100% पळणार. आणि
अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा. आपला चॅनेल नवीन आहे, अजून मॉनिटाईज झाला नाही, तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे वर्कआउटची त्यांना शेअर करा. अशाच टेक्निकल ओरिजिनल माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा.